या बाईकचं हिटिंग इशू, ही गाडी फार हिट करते. आपली बाईक जेव्हा 4500 RPMच्या वरती जाते तेव्हा ऑटोमॅटिकली बाईक अशी बूस्ट होती पुढं. या बाईकचे ब्रेक पॅड आहेत ना मागचे, ते लगेच खराब होतात. तर लॉन्च झाल्यापासून या बाईकनी मार्केट जाम करण्यामागं फक्त 2 ते 3 रिझन आहेत. या बाईकची बेस्ट क्वालिटी जी मला आवडली ती म्हणजे जी रायडिंग क्वालिटी. बाईकने मला 40-41चं पण मायलेज दिले आणि जे बाईकरला कॉन्फिडन्स येतो या बाईकवरती 700 ते 750 किलोमीटर्स होता, पण त्यावरती आम्हाला ना थकवा अजिबात जाणवला नाही. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द न्यू एपिसोड ऑफ रिव्ह्यू सिरीज. तर आज आपण प्राईमची स्पेसिफिक आणि ही बाईक आपल्याला काय काय ऑफर करते हे आपण बघणार आहे. आणि त्याबरोबर या बाईकचे प्रोज, कॉन्स, मायलेज, व्हायब्रेशन्स. तर लॉन्च झाल्यापासून या बाईकनी मार्केट जाम करण्यामागं फक्त 2 ते 3 रिझन आहेत. त्यातलं फर्स्ट रिझन म्हणजे स्टायलिश लुक्स. त्यानंतर ही जी बाईक ऑफर करते ते म्हणजे तिची स्टेबिलिटी आणि जी पॉवर. तर सगळ्यात पहिल्यांदा जी स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात. ही बाईक जी ऑफर करते ती म्हणजे 398.15 cc इंजिन, मायलेज ऑफ 30 km/L, 6 स्पीड गिअर, 13 लिटर्स ऑफ फ्यूल टँक कॅपॅसिटी आणि सीट हाईट ऑफ 790 mm. त्यानंतर ही बाईक जी प्रोड्यूस करते ती मॅक्स पॉवर म्हणजे 39.5 bhp ची पॉवर, मॅक्स टॉर्क 37.5. या बाईकची बेस्ट क्वालिटी जी मला आवडली ती म्हणजे जी रायडिंग क्वालिटी. या बाईकवरती आम्ही कोकणचा पण प्रवास केला जो जवळपास 700 ते 750 किलोमीटर्स होता, पण त्यावरती आम्हाला ना थकवा अजिबात जाणवला नाही, कारण याचे सीट सस्पेन्शन एकदम बेस्ट आहे. ही बाईक चालल्यानंतर आजची टॉप स्पीड 140-150 km/h. लेट्स चेक द टॉप स्पीड ऑफ प्राईम स्पीड 400. पण जेव्हा आम्ही या बाईकची हायवेवरती टेस्टिंग केली तर तेव्हा आम्हाला 160 km/h ची टॉप स्पीड भेटली हायवेला. व्हायब्रेशन बद्दल म्हणला तर व्हायब्रेशन जाणवणार नाहीत, फक्त जेव्हा तुम्ही 80 क्रॉस करता त्यानंतर व्हायब्रेशन थोडे जाणवतात. फुटपेक्सला पण थोडेफार नॉर्मल व्हायब्रेशन तुम्हाला जाणवतील. तसं ओनरने सांगितलं की ह्या बाईकचं मायलेज 30 भेटतं, पण माझ्या रायडिंग स्टाईलमध्ये या बाईकने मला 40-41चं पण मायलेज दिले, म्हणजे मायलेजचे काही टेन्शन नाही तुम्हाला. पॉवर ही बाईक फार ऑफर करते. म्हणजे पॉवर म्हणलं तर जेव्हा आपली बाईक जेव्हा 4500 RPMच्या वरती जाते तेव्हा ऑटोमॅटिकली बाईक अशी बूस्ट होती पुढं. या बाईकचा मेंटेनन्स म्हणलं तर प्रत्येक 16,000 किलोमीटर नंतर ह्याची बाईकची सर्व्हिसिंग आहे, आणि ह्याचा मेंटेनन्स कॉस्ट पण फार कमी आहे. आणि ह्याच्या ब्रेकिंगमुळे ही बाईक ऑटोमॅटिकली कंट्रोल करते आणि जे बाईकरला कॉन्फिडन्स येतो ह्या बाईकवरती. ह्या बाईकवर जर का तुम्ही लॉंग टुरिंग करणार असाल तर तुम्हाला डिस्कम्फर्ट अजिबातच जाणवत नाही. तर आता ॲट लास्ट या बाईकचे प्रोज अँड कॉन्स आपण जाणून घेऊयात. तर या बाईकच्या प्रोजमध्ये फर्स्ट म्हणजे स्टायलिश लुक्स, सेकंड याचा लो मेंटेनन्स, थर्ड याचा मायलेज, फोर्थ याचा स्पीड अँड पॉवर जी ऑफर करते, आणि फिफ्थ म्हणजे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट ते म्हणजे जे ब्रेकिंग, एकदम पॉवरफुल ब्रेकिंग आहे. कॉन्सबद्दल बोलायला गेलं तर खरं तर जेवणार खूपच खुश आहे त्या बाईकवरती. ह्या बाईकमध्ये 2च कॉन आहे. फर्स्ट म्हणजे या बाईकचं हिटिंग इशू, ही गाडी फार हिट करते, आणि सेकंड म्हणजे ओनरचा आणि माझं कन्व्हर्सेशन चालू असताना या बाईकमध्ये त्यांनी सांगितले की या बाईकचे ब्रेक पॅड आहेत ना मागचे, ते लगेच खराब होतात. मी फार कंटिन्युअस असं चेंज करावं लागतं त्यांना. आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ही बाईक घेणार आहे का नाही घेणार, आणि तुम्हाला ही बाईकचा रिव्ह्यू कसा वाटला.